ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज राज्यभरात आंदोलन पुकारलंय। बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बेमुदत रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली। केंद्र सरकारने नवे कृषी कायदे रद्द करावेत, विदर्भात पुरामुळे नुकसान झालेल्या पिकाला हेक्टरी 40,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, पीक विमा कंपनीला निर्देश देऊन 100% पीक विमा मंजूर करावा, अशा मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आहेत। बुलढाणा अजिंठा महामार्गावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। त्यामुळे बुलढाणा अजिंठा महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती। स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे। हमी भावापासून सरकार पळ काढत आहे आणि कुठलीही सुरक्षा केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार नाही अशी ती कृषी विधेयक आहेत। या कृषी विधेयकाच्या विरोधामध्ये आज पंजाब हरियाणासह संबंध देशभर शेतकऱ्यांचा रास्ता रोको होतो आहे। या संबंध देशातल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज बुलढाणा अजिंठा महामार्गावर देऊळघाट येथे आम्ही सकाळपासून रास्ता रोकोला सुरुवात केलेली आहे। आमच्या मागण्या एकच आहेत, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधातले कृषी विधेयक रद्द करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000ची राज्य सरकारने नुकसान भरपाई द्या, केंद्राने सुद्धा मोठं मन करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पॅकेज द्यावं, ही सुद्धा आमची मागणी आहे।